वेलकम बॅक टू द महाराष्ट्र बोर्ड यूट्यूब चॅनल मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये आपण निबंधाचे हिंदीचे जे की मोस्ट एव्हर ग्रीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत, जे की तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतील। आणि मित्रांनो, याच टॉपिक मधले तुम्हाला जे टॉपिक दिले आहेत त्यामधले तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील। तुलवाचनचे दिले होते प्रश्न त्यापैकीच तुम्हाला पाहायला मिळाले असतील। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, त्यानंतर तुमचे टोटल 7 मार्क फिक्स होणार आहेत। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटला तुमच्यासाठी एक असा सरप्राईज ठेवला आहे। त्यानंतर तुमचे 25 ते 30 मार्क कव्हर अप होऊन जातील म्हणजे मार्क। तर नक्कीच शेवटपर्यंत बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे टॉपिक जे आहेत मित्रांनो, जे की 2013 पासून मोस्ट रिपीटेड आहेत मित्रांनो। तर हे वाले एवढे जे टॉपिक आहेत जे की बघू शकता आपण, किसान पहिला टॉपिक आहे मित्रांनो। हे जे टॉपिक आहेत हे तुम्हाला सोडून नाही जायचं आहे, सगळे टॉपिक तुम्हाला कव्हर अप करून जायचं आहे। आणि एक टिप सांगतो मित्रांनो, जे की तुम्हाला या सर्व टॉपिक जे दिले आहेत ना, त्याची तुम्हाला प्रत्येक कोट्स म्हणजे नारे, या जसं की किसानच्या बद्दल तुम्हाला एक नारा पाठ करून ठेवायचा आहे। नदीच्या बद्दल तुम्हाला एक पाठ करून ठेवायचा आहे। भारत आपला देश, आपल्या भारत देशाबद्दल एक नारा पाठ करून ठेवायचा आहे। कारण की जेव्हा जर तुम्ही नाऱ्यापासून म्हणजेच कोट्स पासून सुरुवात करसाल तर एक्झामिनरवर चांगलं इम्प्रेशन पडेल आणि ते तुम्हाला चांगले मार्क देण्याची प्रयत्न करेल। तर नक्कीच तुम्ही याबद्दल हे कोट्स तयार करून ठेवायचे आहे। आणि हे जे आहेत तुम्हाला या सर्व टॉपिक बद्दल तुम्हाला एक वेळा रीडिंग करूनच जायचे आहे, कारण की यामधील तुम्हाला टॉपिक पाहायला मिळतील। आणि हा जो किसान की आत्मकथा आहे मित्रांनो, हे मोस्ट रिपीटेड आहे मित्रांनो। 3 ते 4 वेळा हा प्रश्न रिपीट झाला, किसान की आत्मकथा। तर तुम्हाला हे चांगल्या प्रकारे करायचं। आणि हे पुस्तक यदि पुस्तके नव्हती तर हे टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहेत मित्रांनो। हे जे आहे 3 वर्ष लगातार रिपीट झालेला टॉपिक आहे, जो की किसान की आत्मकथा चांगल्या प्रकारे आपल्याला करून ठेवायचं आहे। तर हे सर्व जे टॉपिक तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला तुमचा फायदा होईल। आणि जर विश्वास होत नसेल तर पहिले पेपरसाठी मी जे तुम्हाला IMP टॉपिक्स दिले होते ते तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळाले असतील। त्याचा सबूत डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, व्हिडिओ पाहून तुम्ही समजू शकता की जे टॉपिक चांगले आहेत ते येऊ शकतात। तर हे टॉपिक सोडून नाही जायचे आहे। आणि लास्टला जे तुमच्यासाठी सरप्राईज ठेवलं होतं ते हे आहे मित्रांनो, जे की तुम्हाला पद्य विभाग आणि गद्य विभाग जे आहे तुमचा, म्हणजेच तुमचे पॅसेज आणि कविताचे जे पॅसेज राहतील, जे की जे 20 मार्कासाठी गद्य राहते आणि 12 मार्कासाठी जे पद्य राहते, याचा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट पॅसेज जे की मोस्ट रिपीटेड आहे, तर ते आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतील। तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच पाहायचा आहे। चॅनलवर जा आणि चॅनलवर हा व्हिडिओ पहा। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशा व्हिडिओसाठी, कारण की हिंदीच्या पेपरमध्ये जर चांगला स्कोर करायचा असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा।